सर्वप्रथम मी महाराष्ट्रातलं आहे. माझं गाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. मी धाडबसून 10 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो, आलो होतो शेती याच्यासाठी की चला ढोरवासरं चारू. सकाळी गेलो होतो, आमच्याकडं 11 वाजून 19 मिनिटाला पाणी आला. डबल 2 वाजून 5 ते 6 मिनिटाला पाणी आला. त्याच्यानंतर आता टाईम झाला 3 वाजून 55 मिनटं. आता ह्या जो परिसर आहे हा सध्या माझ्या अंगावरती शिजोडी उराले. डायरेक्ट इजाईसुद्धा उराले, आबाळ गरजू राहिलं. डायरेक्ट सिल्लोड हा परिसर डायरेक्ट असा पिंपळगाव रेणुकाई ह्या परिसरामधून सर्व असंही तुम्हाला दिसतं नाही, सर्व आबाळ हे पाणी चालू आहे. तर पाणी डायरेक्ट राजूर गिजूर भोकरदान या परिसरामध्ये, बरांजळे साबळे या परिसरामध्ये, मवारा इकडं जाफराबाद असा डायरेक्ट हा राऊंड मारला. आणि इकडं आडा भारत व चांडोळ इकडं सकाळडाव या परिसरामध्ये सर्वकडंच असा आभाळ आहे. आणि आवाज येत असेल तुम्हाला, मी लोकेशन हे सीधा डायरेक्ट शेतातला दिलं आणि मी शेतामध्ये आलो होतो. त्याच्यामुळे एक व्हिडिओ काढा म्हणलं. माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान होणारा हा पाणी. आता ह्या लक्ष्मीपूजन बसून पाणी चालू आहे. आजची 30 तारीख आहे मित्रांनो. सर्व कापूस हा पिवळा झालेला आहे आणि याचा कलरही सुद्धा झालेला आहे. आणि याला अनेक असे बियाण्यामध्ये कोंब येऊन या ठिकाणी वाळून चाललेत. अशी या ठिकाणी माझी 4 एकराचा प्लॉट आहे. अशी परिस्थिती सध्या या मोंडळ्या गावामध्ये आहे. म्हणजे बुलढाणा जिल्हा, तालुका बुलढाणा, चिखली मतदारसंघ आहे. विशेषतः म्हणजे सांगायचं असं आहे की माझ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. मित्रांनो, हेक्टरी 50,000ची गरज आहे. कर्ज माफ व्हायला पाहिजेत. त्या फुकट्या योजना बंद करायला पाहिजेत. या मताचा माणूस आहे मी. आणि या फुकट्या योजना बंद झाल्यानंतर सरकार व्यवस्थित चालेल. तसं चालणार नाही. कोणी येऊ, काँग्रेस, राष्ट्रवादी, BJP, कोणताही सरकार येऊ, त्या फुकट योजना चालत नसत्या. अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होतं की फुकट योजना द्यायच्या नाही. आपत्कालीन संकटवरच हे गोष्टी करत असतील. पण या लोकांनी निवडणुकीसाठी हा फॉर्म्युला वापरला. अनेक शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान करून टाकलं आहे. सांगितल्या गोष्टी वेळावर झाल्या नाही. त्याच्यामुळे थांबतो मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, फॉलोअर करा. जय महाराष्ट्र.